नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे प्रेक्षकांनो, गायत्री आणि मानसीमध्ये मानसीने चॅलेंज जिंकलेलं असतं. ज्या दिवशी इथे गायत्री म्हणालेली असती की मी तुला हळदी कुंकू तेव्हाच लावेन जेव्हा हे घर मी पाडेन. पण इथे मानसी तिला म्हणालेली असते की तुम्ही मला या घरातून पाठवण्यासाठीचा जो पाठवणीचा आहेर काढलेला आहे तो न देता तुम्ही मला हळदी कुंकू लावून या घरच्या सुनेचा मान द्याल. आणि मानसी जे काही बोललेले असते तेच झालेलं असतं. म्हणजे तेजस निर्दोष सिद्ध झाल्यानंतर गायत्री हरलेली असते आणि मानसीच्या म्हणण्यानुसार तिने आता तिला हळदी कुंकू लावून घरातल्या सुनेचा मान द्यायचा असतो. आणि प्रेक्षकांनो तेच झालेलं असतं. ज्या गायत्रीला घरातले सगळे घाबरत असतात त्या गायत्रीला मानसीने आठवण करून दिलेली असते. ती म्हणते की गायत्री मॅम, मला आता हळदी कुंकू लावताय ना. आणि ती म्हणते आता गायत्री मॅम नाही तर मला सगळ्यांनी या घरातली सून म्हणून स्वीकारले म्हणून तुम्हाला आता वहिनीचा मान देणार, तुम्हाला गायत्री वहिनी म्हणणार. तेव्हा इकडे आता गायत्री तिला हळदी कुंकू लावते आणि त्याचबरोबर मानसीसुद्धा तिला रिटर्नमध्ये हळदी कुंकू लावते. कारण दोघी सनी इथे सुहासिनी आहेत आणि तो सुहासिनीचा एकमेकींना मान दिला पाहिजे म्हणून मानसीसुद्धा तिला हळदी कुंकू लावते आणि म्हणते की पाया पडते हा वहिनी, आशीर्वाद द्या. आणि ती गायत्रीच्या पायासुद्धा पडते. पण प्रेक्षकांनो इथे गायत्री आता एवढी टेन्शनमध्ये आलेली असते की मानसीला साधा आशीर्वादसुद्धा देत नाही. तेव्हा मानसी म्हणत असते, गायत्री वहिनी अहो असं काय केलं, आशीर्वाद द्या ना मला आणि म्हणा ना तुम्ही की सुखी राहा म्हणून. तेव्हा इथे मानसी जबरदस्तीने तिचा हात घेते आणि आपल्या डोक्यावरती ठेवते. प्रेक्षकांनो इथे तुम्ही बघा, मानसी खूप छान पद्धतीने गायत्रीला टक्कर देते. त्याच्यानंतरला मानसी जेव्हा म्हणते की म्हणा ना की सुखी राहा म्हणून, तेव्हा गायत्री म्हणते हो सुखी राहा. आणि ती तिच्या डोळ्यातले अश्रू आता लपवतच तिथून निघून जाते. कारण गायत्रीला नेहमी सगळ्यांना हरवायला आवडतं, तिला हरलेले चेहरे बघायला आवडतात आणि या वेळेला ती स्वतः हरलेली असते ते सुद्धा मानसीकडून. ते आता तिला अजिबात सहन झालेलं नसतं. त्याच्यामुळे ती दुःखी कष्टी होऊन आपल्या रूममध्ये रडत बसलेली असते. आणि त्याचबरोबर छायाला काही दुसरं कामच नाही आहे, ती गायत्रीला विनाकारण भडकवते. ती म्हणत असते की ताई अगं तू बघितलंस ना दीदी, ही मानसी तुला दिसते तेवढी सोपी साधी नाही आहे. अगं ती साधी बोळी फक्त वाटते पण ती बघितलंस तुला किती मोठी टक्कर देते. अगं तिने तुला हरवलं, शेवटीला तू हरलीस ना दीदी. अगं तिने तुला हळदी कुंकू लावायला सांगितलं. मला असं वाटतंय लवकरच ती गीतालासुद्धा या घरात घेऊन येईल आणि फॅमिली फोटो काढेल आणि त्या फॅमिली फोटोमध्ये तू नसणार आहेस का दीदी. असं म्हणाल्यानंतर गायत्री प्रेक्षकांनो इतकी चिडते की आपल्या बहिणीचा छायाचा गळा दाबते आणि तिला म्हणत असते, काय गं विचार मेंदूपासून तोंडापर्यंत येईपर्यंत विचार करत नाही का. त्यांना जरा फिल्टर लाव आणि बोलताना जरा विचार करून बोल, कळलं ना. नाहीतर जीभ हासडून द्यायला हातामध्ये तुला वेळ लागणार नाही. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की या घरामध्ये मला जे हवंय ना तेच होणार. ती गीता या घरामध्ये कधीच येणार नाही, मी असताना तर अजिबातच नाही. आणि एक वेळ मी त्या तेजसकडून हार पत्करेन पण मानसीकडून अजिबात नाही. ती मानसी हळूहळू सगळ्या लोकांना आपल्या बाजूने करते ना, पण मी तिला कधीच जिंकू देणार नाही. आत्तापर्यंत तिने फक्त एक मुळूमुळू गायत्री बघितली आहे ना, आता ती खरी गायत्री बघणार. जी खरोखर गायत्री कशी आहे ना ते जेव्हा तिला कळेल ना तेव्हा ती मानसी मला घाबरून राहील आणि त्या गीताला या घरामध्ये आणण्याचा परत कधी विचारसुद्धा करणार नाही. ती मानसी या गायत्रीला चॅलेंज करते काय, मी पण बघते ना ती हे चॅलेंज कसं जिंकते ते. असं आता गायत्री म्हणत असते. त्याचबरोबर इथे मानसी तात्यांसाठी चहा घेऊन आलेली असते. ती म्हणते तात्या हा घ्या तुमच्यासाठी गरमागरम चहा. तेव्हा तात्या म्हणत असतात, मानसी अगं आता माझ्यासाठी चहा कशाला केलास. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, तात्या तुम्हाला माहिती आहे का तुम्ही इथे नोट्स काढत बसले आहेत ना, मग तुम्हाला चहाची गरज तर लागणारच. माझे बाबा रोज रात्री इथे वीटभट्टीच्या नोट्स काढायचे आणि तेव्हा मला जोरात हाक मारायचे की मनूताई माझ्यासाठी जरा एक कप छान चहा घेऊन येतेस का. तेव्हा मी बाबांसाठी रोज चहा करायचे. मग आता तुम्हीसुद्धा नोट्स काढत बसलायत, मग तुमच्यासाठी गरमागरम चहा द्यायला नको का, बरोबर ना. तेव्हा इकडे आता तात्या म्हणत असतात की अगदी बरोबर.
चहा केलास ते बरं झालं, पण चहापत्तीचा डब्बा कुठे होता? खालीच होता ना की वरती ठेवला होता? तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, तात्या, अहो त्यावेळेला माझ्या पायाखालून स्टूल सरकलं होतं ना, तेव्हा मी पडले होते. नाहीतर मी पडले नसते तात्या. तेव्हा इकडे आता तात्या मानसीची गंमतसुद्धा करत असतात. तेव्हा इकडे मानसी म्हणते की तात्या, चहा पिऊन सांगा ना, नाहीतर थंड होईल. कसा झालाय ते मला नक्की सांगा. तेव्हा इकडे तात्या म्हणतात की चहा तर एकदम छान झालेला आहे. तेव्हा इकडे आता जेव्हा तात्या आणि मानसी दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात, तेव्हा तेजस त्यांचं बोलणं खिडकीमधून ऐकत असतो. तेव्हा तात्या म्हणतात की असा चहा मिळणार असेल ना, तर मी सुद्धा तुला नेहमी आवाज देत जाईन की सूनबाई, माझ्यासाठी गरमागरम चहा घेऊन ये बरं, बरोबर की नाही? सांग ना मानसी, तुला काय हाक मारू? सूनबाई म्हणू की मानसी अशी हाक मारू? तेव्हा इकडे आता मानसीला आपल्या वडिलांची आठवण येते आणि तिचे वडील तिला हाक मारायचे, मनूताई, मनूताई. तेव्हा इकडे मानसीला आपल्या वडिलांची आठवण आल्यानंतर ती खूपच जास्त इमोशनल होते. तिचे वडील तिला दिवसभर मनूताई अशी हाक मारायचे. तेव्हा मानसी खाली बसते आणि तात्यांना म्हणत असते की तात्या, तुम्ही मला मनूताई अशी हाक माराल का? तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते की माझे वडील म्हणजे माझे बाबा मला नेहमी मनूताई अशीच हाक मारायचे. ते गेल्यापासून मला मनूताई अशी हाक कुणीच मारलेली नाही आहे. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, तात्यांना सुद्धा कळतं की इथे मानसी आपल्या वडिलांना किती मिस करते. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, तात्या, या घरामध्ये तुम्हीच माझ्या वडिलांचे जागी आहात ना, तेव्हा तुम्ही मला मनूताई अशी हाक मारलीत तर मला खूप आवडेल. तेव्हा तात्या म्हणतात, ठीक आहे, मी तुला आजपासून मनूताई अशी हाक मारेन, कारण मला एवढा गरमागरम चहा मिळणार आहे ना, तो सुद्धा एवढा छान. मग तुम्हाला मनूताई अशी हाक मारायलाच हवी ना. तेव्हा इकडे आता मानसी आणि तात्या या दोघांमधलं हे वडील आणि मुलीचं प्रेम बघून तेजससुद्धा इमोशनल होतो. तेव्हा इकडे तात्या म्हणतात की ठीक आहे, मी तुला मनूताई असं म्हणेन. आणि ती मानसी म्हणते की थँक्यू काका. तेव्हा तात्या म्हणतात की काका म्हणायचं नाही, आता मला तात्या अशी हाक मारायची. तेव्हा मानसी म्हणते, हो तात्या. आणि ती विचारते की तुम्ही काय लिहिताय तात्या? तेव्हा तात्या म्हणत असतात की जेव्हा स्वातंत्र्य वेळेमध्ये जे जे काही घडलं होतं ते सगळं लिहून ठेवतोय, कारण स्वातंत्र्य इतिहास, त्या इतिहासामध्ये घडून गेलेल्या गोष्टी आपल्या येणाऱ्या पुढील पिढीला सुद्धा कळल्या पाहिजे ना, तेव्हा ते सगळं मी लिहून ठेवत असतो. तेव्हा इकडे मानसी म्हणते, ठीक आहे, तुम्ही लिहा, मी आलेच. तर इथे तेजस बाहेर एकटाच उभा असतो. तेव्हा मानसी येते आणि म्हणत असते, काय हो, एकटेच उभे राहून हसताय? काय चाललंय डोक्यामध्ये, कसला विचार करताय? तेव्हा तेजस म्हणतो, नाही काही नाही, सहजच आपला विचार करतोय. काय करत होता? तेव्हा मानसी म्हणते, नाही काही नाही, तुम्ही चला, तुम्ही झोपा. उद्या तुम्हाला ऑफिसला जायचं नाही आहे का? किती दिवसानंतर जाणार आहात? चला झोपा बरं. तेव्हा तेजस म्हणतो, तुम्हाला सुद्धा उद्या ऑफिसला जायचं आहे ना, तुम्ही पण झोपला नाहीत. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की मी तात्यांसाठी चहा करत होते. ते इकडे नोट्स काढत बसलेत ना, म्हणून मी त्यांना चहा देत होते. पण तुम्ही काय करताय? तेव्हा इथे तेजस म्हणतो, मग आवडला का तात्यांना चहा मनूताईच्या हातचा? तेव्हा इथे मानसी म्हणते, तुम्ही ऐकलत का? तेव्हा इकडे तेजस म्हणतो, हो मी ऐकलं ना, की मनूताई अशी हाक मारली ना तुम्हाला तात्यांनी. नाही ठीक आहे, तुमच्यामध्ये वडील आणि मुलीचं नातं निर्माण झाले, चांगली गोष्ट आहे. पण हे बघा लकी चांप, उगाच माझे आई वडील चोरू नका तुम्ही. तेव्हा मानसी म्हणते, ओ राष्ट्रहित, हे काय बोलताय तुम्ही? मी कशाला तुमचे आई वडील चोरू? ते माझे सुद्धा कुणीतरी आहेत ना, सासू सासरे तरी आहेत माझे. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, नाही हो, मी असंच म्हणतोय. त्यानंतरला इकडे आता मानसी म्हणत असते की लग्न झाल्यानंतर थोडासा बदल झाला एवढंच. म्हणजे बघा ना, आता मी आधी मावशींना मावशी अशी हाक मारायचे आणि तात्यांना काका. तर इकडे आता हळूहळू मी सगळ्यांची मनं जिंकून घेतलीत म्हणून. नाहीतर सगळेजण आधीपासून चांगलेच होते. म्हणून तर मला तात्यांनी परवानगी दिली आहे ना, की आता काका म्हणायचं नाही, तर तात्या म्हणायचं. आणि मावशींना मी मावशीच म्हणणार आहे. एवढा काही तो लग्न झाल्यानंतर बदल झाला आहे, बाकी काही नाही. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, बरं झालं, आता सगळेजण निदान तुमच्याशी नीट तरी वागतील. तेव्हा मानसी म्हणते की माणसं आधीपासून सगळी चांगलीच होती, फक्त थोडेसे रागवले होते म्हणून, बाकी काही नाही. तेव्हा इकडे मानसी म्हणते, पण राष्ट्रहित, मी तुम्हाला कुठल्या नावाने हाक मारू? मी तुम्हाला अहो म्हणू का? तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो, नाही या नाही लकी चांप, हटशी, मला तुम्ही अजिबात अहो अशी हाक मारू नका. एक वेळ मी
बिना पांघरुणाचा झोपेन, पण तुम्ही मला अहो अशी हाक अजिबात मारू नका. मला नाही आवडत ते अहो वगैरे. तेव्हा इथे मानसी म्हणते, "अहो मग काय झालं? लग्न झाल्यानंतर इथे अहो अशीच हाक मारतात ना नवऱ्याला. मला आपल्या मावशी काय म्हणत होत्या, की आता हे लहान मुलांसारखं राष्ट्रहित वगैरे अशी हाक मारायची नाही म्हणून. मग तुम्हाला चांगली हाक मारायला नको का? मग तुम्हाला अहो असं म्हणते ना." तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, "अजिबात नको हां. मला अहो अशी हाक मारू नका. तुम्ही एक काम करा, मला तेजस म्हणा. हो की नाही? अहो मी तेजस आहे. माझ्या वडिलांचं नाव काय आहे? प्रभाकर प्रभू. आजोबांचं नाव काय? दिनकर प्रभू. मग त्यांचा मी नातू आहे. त्याच्यामुळे मी तेजस्वी, तेजस प्रभू असं मला म्हणा. नाहीतर एक काम करा ना, मला तुम्ही जर आताचं मॉडर्न नाव जर तुम्हाला हवं असेल छोटंसं, तर मला गोल्डी म्हणा, गोल्डी. पण मला अजिबात अहो अशी हाक मारू नका." तेव्हा मानसी म्हणते, "बरं, बरं ठीक आहे. गोल्डी वगैरे नको. मी तुम्हाला तेजस म्हणते, तेजस." तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, की "मी तुम्हाला तेजस अशी हाक मारते, पण तुम्ही मला काय हाक माराल?" तेव्हा इकडे मानसी विचारते, "मी कोण आहे तुमची? मला काय नावाने हाक माराल?" तेव्हा तेजस म्हणतो, की "मी तुम्हाला मनुताई म्हणू का?" तेव्हा मानसी म्हणते, "राष्ट्रहित मी तुमची मनुताई आहे का?" तेव्हा ती म्हणते, "बरं बरं ठीक आहे. मनुताई हाक नका मारू. तुम्ही मला मानसी म्हणा. मी तुम्हाला तेजस म्हणते. ठीक आहे ना?" तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, की "ठीक आहे. मी तुम्हाला मानसी म्हणेन आणि तुम्ही मला तेजसच म्हणा." तेव्हा इकडे आता तेजस अशी हाक मारल्यानंतर मानसी म्हणत असते, "पण तेजस, तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. मी तुमची कोण आहे? टाळाटाळ करू नका. आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या." तेव्हा तेजस म्हणतो, की "तुम्ही माझी कोण आहात?" "मनुताई." तेव्हा ती म्हणते, "पुन्हा जर असं बोललात ना तर बघा." तेव्हा तो म्हणतो, की "आई मला हाक मारते." मानसी म्हणते, "खोटं बोलू नका. कुणी हाक मारत नाही आहे." तेव्हा तेजस म्हणतो, "नाही, आई हाक मारते." तेव्हा इकडे मानसी म्हणते, की "तेजस, आता तुम्ही जा. पण एक वेळ अशी नक्की येईल, की तुम्ही स्वतः मला तोंडाने सांगाल तुमच्या, की मी तुमची कोण आहे ते." तर इथे सकाळ सकाळ आता मानसी तयार होऊन आलेली असते आणि ती म्हणते, की "तेजस चला, ऑफिसला जायला उशीर होतोय ना." आणि त्याचा टिफिन बॅगमध्ये भरते आणि म्हणते, की "चला आता ऑफिसला जा बरं, उशीर व्हायला नको. एकतर खूप दिवसानंतर ऑफिसला जात आहे ना." तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, की "मानसी, खरं सांगू का, मला ऑफिसला जायला आहे ना भीती वाटते. मला अशी कशी तरी भीती वाटते मनामध्ये. दडपण आल्यासारखं वाटतंय." तेव्हा मानसी म्हणते, "असं का बोलताय तुम्ही? मला असं वाटते खूप दिवसानंतर जाताय ना, म्हणून असं वाटतंय." तेव्हा तेजस म्हणतो, "नाही, मला लहानपणीसुद्धा असंच व्हायचं. म्हणजे जेव्हा परीक्षा वगैरे असायच्या ना आणि मला भीती वाटायची शाळेत जायला, तेव्हा माझ्या मनावरती असंच दडपण यायचं आणि तेव्हा तात्या माझ्याबरोबर असायचे ना, तात्यांना ते बरोबर कळायचं. जेव्हा मी त्यांचा हात पकडायचो, तेव्हा तात्या स्वतः मला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये सुद्धा घेऊन यायचे गेटपर्यंत. तेव्हा मला त्यांचा खूप आधार वाटायचा, मला धीर वाटायचा." तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, की "आताही मला तसंच वाटतंय, जसं लहानपणी वाटायचं. अगदी एकटं पडल्यासारखं वाटतंय आणि भीतीसुद्धा वाटते बाहेर जायला." तेव्हा मानसी म्हणते, "हे बघा राष्ट्रहित, तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे, कळलं ना?" तेव्हा तेजस म्हणतो, "ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते लोकं माझ्याबद्दल गैरसमज तर करून घेणार नाहीत ना? मला कुठल्या नजरेने बघतील काय माहिती? मला भीती वाटते." तेव्हा मानसी म्हणते, "ते लोकं का तुमच्याकडे चुकीच्या नजरेने बघतील? तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे राष्ट्रहित आणि तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध केलं आहे ना कोर्टामध्ये. मग ही गोष्टसुद्धा त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचली असेल आणि तुम्ही कशाला घाबरताय? तुम्ही जर काही चुकीचं केलेलंच नाही आहे, तर तुम्हाला घाबरायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि या लोकांना जेव्हा तुम्ही ताठमानेने ऑफिसला जाल ना, तेव्हा त्या सगळ्यांची तोंडं आपोआप बंद होतील." तेव्हा मानसी म्हणते, "ठीक आहे, मी तुमच्याबरोबर येते. मी तुमच्याबरोबर येते हां, पण तुम्हाला धीर द्यायला नाही. तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला त्या सगळ्या लोकांची तोंडं बघायची आहेत. त्यांच्या माना खाली जाताना बघायच्या आहेत. ज्यांनी तुमच्यावरती संशय घेतला होता, तुमच्यावरती खोटे आरोप केले होते. या लोकांना खाली मान घालताना मला बघायचं आहे." तेव्हा इकडे आता सुगंधा येते आणि म्हणते, "तेजस लवकर बाहेर ये रे. तेजस, अरे येतोयस ना? लवकर बाहेर ये." तेव्हा इकडे देवघराच्या इथे मानसी येते आणि म्हणते, "काय झालं मावशी?" तेव्हा सुगंधा म्हणत असते, "अगं हा तेजस, त्याला कधीपासून हाका मारते की बाहेर ये म्हणून, तो येतच नाही आहे." तेव्हा तेजस आता बाहेर येतो. सुगंधा म्हणते, "आलास का? ये इकडे, देवाचा आशीर्वाद घे." आणि ती आता विभूती असते ती तेजसच्या कपाळाला लावते आणि म्हणत असते, की "जे काही वाईट तुझ्या मागे लागलेलं आहे,
ते लवकरात लवकर दूर होऊ दे आणि देवाचा आशीर्वाद तुला भेटू दे. तेव्हा सुगंधा तेजसच्या कपाळाला विभूती लावते आणि देवाचा आशीर्वादसुद्धा घ्यायला सांगते. तेव्हा ती म्हणते, जा, आता सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा तेजस जात असताना त्याची पावले मागेच फिरत असतात. तो पुढे जायला घाबरत असतो. तो म्हणतो की नाही, माझ्याने नाही होणार आणि तो पुन्हा आपल्या रूममध्ये जाणार. तेवढ्यातच तिथे तात्या येतात आणि तात्या तेजसचा हात पकडतात. तेव्हा इकडे तेजसच्या लक्षात येतं की हे सगळं कुणी सांगितलं असेल तात्यांना. तात्यांना कसं काय कळलं असेल की आता त्यांच्या आधाराची, त्यांच्या साथीची गरज आहे मला. तर हे सगळं मानसीने तात्यांना सांगितलेलं असतं. जेव्हा तात्या इथे तेजसच्या सगळ्या ट्रॉफीज पुसून वगैरे ठेवत असतात. ह्या त्याच ट्रॉफीज आहेत ज्या तात्यांनी एका गोणीमध्ये भरून स्टोरूममध्ये ठेवलेल्या असतात. ह्या त्याच ट्रॉफीज आहेत त्या तात्या आता आठवणीने पुसून ठेवत असतात. कारण त्यांना कळलेलं असतं की तेजस प्रामाणिक आहे, त्याने कुठलीही चूक केलेली नाही आहे. तेव्हा इकडे मानसी आहे, त्याने म्हणते, तात्या हे काय करताय तुम्ही? तेव्हा तात्या म्हणतात, काही नाही गं, तेजसच्या ट्रॉफीज आहेत ना, त्या सगळ्या पुसून वगैरे ठेवून देतोय. कारण का, मला त्याने सडेतोड उत्तर दिलंय आपल्या वडिलांना. मी त्याला चुकीचं समजत होतो, पण तो किती प्रामाणिक आहे. त्याच्या प्रामाणिकपणाने त्याने मला सडेतोड उत्तर दिले आणि ते मला खूप जास्त आवडले. म्हणून त्याच्या ह्या सगळ्या ट्रॉफी आहेत त्या मी पुसून ठेवतोय. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते की तात्या, तुम्हाला माहिती आहे ना, ह्या वेळेला तेजसने काही नव्हतं केलं, तो प्रामाणिकच होते ते. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, पण ह्या वेळेला आहे ना, तेजसला तुमच्या आधाराची, तुमच्या साथीची गरज आहे. म्हणजे त्यांना भीती वाटते. ते म्हणत होते की जेव्हा ते ऑफिसला पहिल्यांदा जॉईन झाले होते तेव्हा त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध केला होता आणि तुम्ही त्यांना ते गोळ्या दिल्या होत्यात ना, त्या म्हणजे श्रीखंडाच्या गोळ्या. मग आतासुद्धा त्यांचा कॉन्फिडन्स गेला आहे. ते घाबरलेत ऑफिसला जायला. तुमच्या आधाराची गरज आहे त्यांना. तर तुम्ही जाल का त्यांच्याबरोबर ऑफिसला? तेव्हा इकडे आता तात्या म्हणत असतात की ज्या वेळेला ते लोक आपल्या अंगणामध्ये आले होते आणि जो काही प्रकार घडला, त्याने काळं वगैरे फासलं तोंडाला, तेव्हापासून बाहेर मी कुठे गेलेलो नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते की सॉरी तात्या, आणि ती जाणार. तेवढ्यातच तात्या म्हणतात, पण आज मी जाणार, ते सुद्धा ताठ मानेने जाणार आणि ते सुद्धा माझ्या मुलाला आधार देण्यासाठी नाही, तर त्या लोकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी, ज्या लोकांनी माझ्या मुलाला चुकीचं समजलं. आता त्या लोकांना सुद्धा कळू दे ना की माझा मुलगा निर्दोष आहे, म्हणून त्याने काही चुकीचं केलेलं नाही आहे. म्हणून तर आम्ही ताठ मानेने ऑफिसला जातोय. तेव्हा तात्या तेजसला म्हणतात की कर नाही तर डर कशाला? तू जर काही चुकीचं केलेलंच नाही आहेस तर मग आपण घाबरायचं कशाला? त्याच्यामुळे ही आता प्रामाणिकपणाची लढाई तू लढलेला आहेस आणि त्याच्यामध्ये तू पाससुद्धा झालेला आहेस. त्यामुळे आता घाबरायचं नाही. चल, मी तुझ्याबरोबर येतोय तुला तुझ्या ऑफिसपर्यंत सोडायला. तेव्हा इकडे आता तात्या तेजसचा हात आपल्या हातामध्ये मागतात आणि त्याला मानाने, त्याला इथे आधार देत, त्याला धीर देत ऑफिसपर्यंत सोडायला जात असतात. तेव्हा इकडे आपल्या वडिलांनी आपलं दुःख जाणलं, आपली भीती जाणली आणि ते आपल्याला सोडायला ऑफिसपर्यंत येत आहेत. ते बघून इकडे आता तेजस तर इमोशनल होतोच, पण सुगंधाला आणि मानसीला खूप जास्त आनंद होतो. तर हे सगळं मानसीने घडवून आणलेलं असतं, हे तेजसला बरोबर कळतं. तेव्हा इथे वडील आणि मुलगा या दोघांना एकत्र बघून सुगंधासुद्धा खूपच जास्त खुश होते, इमोशनल होते. हे सगळं मानसीमुळे घडलेलं असतं, त्यामुळे तिला मानसीचं खूपच जास्त कौतुक वाटतं. तर इकडे तात्या गेल्यानंतर मानसी बघत राहत नाही. तीसुद्धा तेजसबरोबर बायको म्हणून जातेच आणि तीसुद्धा त्यांच्या मागोमाग जाते. त्या तिघांना असे एकत्र बघून इकडे सुगंधाला इतका आनंद होतो की ती आपल्या तिन्ही माणसांची दृष्ट काढते आणि त्यांची मायासुद्धा घेते. कुणाची दृष्ट लागू नये असं सुद्धा ती म्हणते. त्यानंतरला ऑफिसमध्ये सगळे कर्मचारी आपापली कामं करत असतात आणि त्यावेळेला इथे तात्या आता तेजसची बॅग खांद्याला लावून तेजसचा हात पकडून त्याला ऑफिसमध्ये घेऊन येतात. तेव्हा इकडे तात्या, मानसी आणि त्याचबरोबर तेजस हे तिघेही जण ऑफिसमध्ये आलेले असतात आणि तेव्हा इथे तात्या तेजसला आता खांद्याला हात लावतात आणि त्याला म्हणत असतात की अजिबात घाबरायचं नाही, तू काही चुकीचं केलेलं नाही आहेस. आणि तेव्हा इथे आता तात्या आणि तेजसला एकत्र बघून ऑफिसमधले साहेबसुद्धा, जे तेजसचे बॉस आहेत, ते सुद्धा इकडे त्यांच्याकडे बघत राहतात आणि सगळ्यांचे चेहरे आता बघण्यासारखे झालेले असतात. कारण तेजस हा निर्दोष आहे हे त्याने पुरावे निश्चित सिद्ध केलेलं असतं आणि कोर्टाने सुद्धा त्यांना
निर्दोष सिद्ध करून अगदी व्यवस्थित मानाने सोडलेलं असतं. त्यामुळे तेजस ऑफिसला गेल्यानंतर सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. तर पुढील भागामध्ये बघूया आपण प्रेक्षकांनो, इथे रणजित घरी आलेला असतो आणि तो म्हणतो की मानसी, तुम्ही मला इथे घरी बोलावून घेतलंत, काय बोलायचं होतं तुम्हाला? तेव्हा मानसी म्हणत असते की काही नाही, सगळ्यांसमोर माझं उत्तर तुम्हाला द्यायचं होतं, जे काही बोलायचं आहे सगळ्यांसमोर बोलायचं आहे. आणि ती इथे एक लेटर आता तेजसच्या समोरच रणजितकडे देते. तेव्हा रणजित म्हणतो की हे काय? तर ते असतं रेझिग्नेशन लेटर. तेव्हा रणजित म्हणतो, हे काय मानसी, तुम्ही रिझाईन करताय? रेझिग्नेशन लेटर दिलं तुम्ही, पण का? तेव्हा मानसी म्हणत असते की ज्या ऑफिसमध्ये, ज्या कंपनीमध्ये त्या लोकांनी माझ्या नवऱ्यावरती खोटे आरोप केले, त्यांना इथे खोट्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, त्यांना इकडे विनाकारण खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांमध्ये मी काम करू शकत नाही. मला माझ्या नवऱ्याचा मान सन्मान सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच मी माझ्या नवऱ्यासाठी, त्यांच्या मानासाठी ही नोकरी सोडते, असं इकडे मानसी म्हणते आणि ती रणजितच्या समोर तेजसचा हात पकडते. तेव्हा इकडे तेजसला खूपच जास्त वाईट वाटतं की इथे सडेतोड असं उत्तर मानसीने सगळ्यांसमोरच रणजितला दिलेलं असतं.